3 दिवस झाले अजून त्यांना अरेस्ट करून जायना। ये पोस्टमॉर्टम कभी भी मिला आपके हाथ तेका अमक्या भशेन मरण येयला म्हणून ये आनी कितें म्हणून कितें चिंतपाक जाय आसलें। जेन्ना पोस्टमॉर्टमाचो असो रिपोर्ट येयला डेप्युटी कलेक्टरचें काम कितें सोमतें घर सील कर, तांकां सगळ्यांक अरेस्ट कर, FIR कर म्हणून पाहिजे। 10 दीस लायता तो पोस्टमॉर्टमाचो तेंच्यांनी आतां रिपोर्ट दिला पण हेजेर मेन्शन केला। आमी एका दोतोराक विचारलें तो म्हणटा बऱ्यापणान खंयच अशें बरोवंक ना, अमक्या कारणान तेका मरण येयला, नाल्यार हार्ट एटॅक जावन नाल्यार गुदमरून माती तोंडान वचोन अशें म्हणून कितें देताचें हें घालता न्हू। खंय तेका हें जाल्या कारणान तेचें मरण जालां तशें कांय बी ना। जाल्यार तुमकां दुबावाचेर दुबाव आसा तरी तुमी तो आयकना, कितेंच करूंक सोदता म्हणून म्हाका कांय कळना। अरे ते परदेशी जाले म्हणून कितें जालें, बेटी बचाव बेटी पढाव म्हणून हे जे व्हडले प्रायम मिनिस्टराचे स्लोगन आहा, कसलें स्लोगन आनी कितें दवरला तुमी। आमकां एकूच जाय, आतां आमी एकूच मागणी करता, परत अरेस्ट करा तांकां कोर्ट जर बेल करता जाल्यार आमकां प्रॉब्लेम ना। कोर्टान मागीर ती केस कितें जावपाची, प्रूफ ना, हे ना ते ना। अरे तुमी सगळे प्रूफ वावयले। म्हजें म्हणणें आसा तुमी 2 तारखेक 22 तारखेची गजाल आणि तुम्ही 2 तारखेक तुम्ही दाखयता, 22 तारखेची गजाल तुम्ही 2 तारखेक तुम्ही सील करता रूम। आम्ही सगळे इन्फॉर्मेशन काढीत आसा पळय। म्हाका एका दुबाव हे करपाचें ना। हांव इतलेंच म्हणटा की 7 वर्सां पयलीं जर ते चेडूं लग्न जाल्या बिफोर जर मरता जाय तेजी ताबडतोब तेजी FIR जावपाक जाय आसली, ती जाली ना। ताबडतोब फॉरेन्सिक व्हरोन सगळो रिपोर्ट काडूंक जाय आसलो, तो जालो ना। तांकां अरेस्ट करूंक जाय आसलें, ते केलें ना। डावरीक लागून तेणें बाबड्यान आपल्या चेडवाचो संवसार बरो उरचो म्हणून इतले फावटी त्या चेडवाक त्रास करतालो, येतालो, समजयतालो, वयतालो, कित्याक ताका तेजो संवसार मोडपाचो नासलेलो, ताका तेजो संवसारूच मोडपाचो नासलेलो आनी म्हणूनच खंय कंप्लेन जावंक ना न्ही। पयलीं हांवें ते SP तेच विचारलें, नॉट SP आमचे कौशलाक, की कितें हें आसा तो 302 कित्याक लायना ना, डावरीचे लायला ते तर ताका चड हें जातलें म्हणपाक लागलो। टेन्शन घेवं नाका, तो बरे भशेन आमी तेजेर 100% काम करता म्हणून SPन आमकां शुअरिटी दिल्या म्हणून आमी उगी आसा। ओके, तर फॅमिलीचो डिमांड कितें कर, तांकां अरेस्ट करा, मागीर कोर्ट कितें आसा तें चलुनी। बॉडी आसा थंयसर, SP म्हणटा तुमी व्हरोंक जाता म्हणून, पण आतां डेप्युटी कलेक्टरान परमिशन दिवंक जाय की चला तुमी आवय बापूय तुमी फुडें सरता करा म्हणून। कित्याक एक्यूज पळय, आमी जाचो एक्यूज म्हणून जाका हें केला तो जेलीन आसा, तेज्या घोवाक व्हेला आनी तेज्या मायक ना, नंडेक ना, घोवाक व्हरोन दवरला तुमी, बाकीचे ते गुन्यांवकारी ना। तेणें स्वता केलें म्हणटा, तेणें जरी स्वता जरी केलें आत्महत्या, तेका प्रोत्साहन कोणें केलें, तेका प्रोत्साहन कोणें केलें जीव दिवपाक। आणि म्हणटा दाराची खिळी तोडून आम्ही भितर सरले। काल आम्ही पंचनामा फॉरेन्सिक हे करून गेले, कांयच ना, दार बीर सगळे जैसे ते, काय त्रास जाले ना, खंयसर एक कुसकूट हालयल्ले ना तेणें। दार जर कोण भितर जर हे करता जाय खोटो बिटो मारून खिळी बिळी हाल्लेली आसता, दार हाल्लेले आसता, अशें कांयच जावंक ना, नॅचरल सामकें। असले आसून जर अशें जर हे करता जाय म्हणजे तुमी खंय तरी कोणाक तरी वाचोवपाचो प्रयत्न करता अशें आमकां दिसता। तो कर्नाटकासून येयला म्हणून ताका त्रास करता, तुमचे ते वोटर म्हणून तुम्ही सांबाळपाची तयारी करता काय कितें असो आमकां दुबाव मारता। हांव राजकारणाच्या लोकांक एक सांगूंक जाता, असल्या कामान तरी तुम्ही फुडें सरून न्ही करूं नाका, कित्याक प्रत्येकाच्या घरान चेडूं आसा, कोणाच्या ना कोणाच्या रुपान चेडूं तुमच्या दारान आसा। बस अरे बाबा म्हाका सांग, 22 तारखेक ते चेडूं मेले, 22 तारखेच्यान पयर आमी जेन्ना गेली 4 तारखेक तेन्ना FIR कर म्हणून डेप्युटी कलेक्टर दिता। हेचो अर्थ कितें, कशें जावंक जाय आसलें, कलम मागीर, पण पयलीं FIR जावंक जाय आसली 0 हेच्या प्रमाणे FIR जावंक जाय आसली आनी मागीरच्या हळूहळू इन्क्वायरी प्रमाणे तेजेर एक्शन म्हणजे 302, 408 डावरी, मागीर आनी कितें डोमेस्टीक वायलन्स, 506, 504 हे सगळे येवपाक जाय आसले मागीर, पण पयलीं FIR जावंक जाय आसली। तेच तेंच्यांनी 11 दिसान केला आणि आम्ही वयतकूच थंयसर बोवाळ घातला म्हणून खंय तरी उदक मुरता अशें आमकां दुबाव। बॉडी खरें म्हणून जाल्यार गोवाकूच दिवपाचें हें आसा, तांकां जर अरेस्ट जाले बेल जाले जाल्यार मागीर सायन दिवया, नो प्रॉब्लेम। मामला माहीत पडले नाही। बाबा कितें सांगता पोस्टमॉर्टम? हांव सांगता कितें आसा। क्या कभी आया पोस्टमॉर्टम का रिपोर्ट?
कल कल आया, कल तो अभी केस रजिस्टर्ड हुआ है। एफआईआर का फिर परसों आया हम। हाँ। तो पुलिस कंप्लेन एफआईआर रजिस्टर्ड हुआ अभी? नहीं, उनको ये 5 जन में ये एकला को अरेस्ट कराया और 4 जन नहीं अरेस्ट कराया। किसको अरेस्ट किया? अनिल को। अनिल को? हाँ, अनीता का पति को। अनिल के पति को। हाँ। ये मेरा बेटा बोलता है। सर ये देखो सर, हमको एफआईआर का कॉपी दिया है सर। हाँ। अभी वो 5 लोग है, 5 लोगों का नाम है, इसमें से एक आदमी को उतना ही अरेस्ट किया है, उसका पति को। बाकी का 4 लोग अभी तक मालूम नहीं है, भाग गया करके बोल रहा है, किधर है अभी तक मिला नहीं है। बाकी का मैडम ने बोलता है देखो। नहीं, मुझे और एक बोलना, ये आप लोगों ने डिमांड किया था उसको अरेस्ट करना मांगता है, तो बाकी लोगों को 4 लोगों को क्यों नहीं अरेस्ट किया? क्या बोला पुलिस ने? वो नहीं मिला। पळय आमी 22 तारखेक अनिता राठोड म्हणटा पळय ते चोरून मेले आणि आमी आउट ऑफ स्टेशन असल्या कारणान आमी इंटरफेस जावन आसले, पण तांकां आमी सांगलेले बॉडी घेऊ नाका, आणि त्या हेच्या प्रमाणे तेंच्यांनी बॉडी घेवंक नासलेली. आमी जेन्ना पळय 4 तारखेक तर पुलीस हितून डेप्युटी कलेक्टरान 10 दीस जाले तरी सुद्धा तांकां अरेस्ट जावना ना, तेंचेर एफआयआर कित्याक जावना म्हणून आमी जेन्ना डेप्युटी कलेक्टराक विचारले तेन्ना तो ऑर्डर दिता. 10 दीस तेणें ऑर्डर दिवपाची कित्याक दवरली? कायद्या प्रमाणे जेन्ना 7 वर्साचे लग्न जावन 7 वर्सां भितर जर चेडूं जर मेला जायत रोखडी एफआयआर जावंक जाय आसलेली, आनी ताका 3 वर्सां जाल्ले. कित्याक एफआयआर जावंक ना? ते हातीन पुलिसाच्या हातीन केस नासता, ती वयता डेप्युटी कलेक्टराच्या हातीन केस. डेप्युटी कलेक्टरान ताबडतोब ताका एफआयआर कर म्हणून सांगूंक जाय आसलें. फॉरेन्सिक्स आसा ते काल केला. ते 2 ज्युनियर एसपी हांगासर हेका येयला, ट्रेनिंगेक गेल्ली आसा, तेंच्यांनी सगळे गडबड केले आणि नॉर्थ गोवाचो एसपीन फुडारकार घेतलो म्हणून एफआयआर जाल्या उपरांत तेंच्यांनी काल फॉरेन्सिक बिनोसिक सगळो रिपोर्ट तेंच्यांनी तयार करपाक काल तेंची टीम गेल्ली. कित्याक 10 दीस लागले? एफआयआर आमी मागले म्हणून आमकां मागीर 3 दीस पयर हेजे दिसा डेप्युटी कलेक्टर जाले एफआयआर कर म्हणून सांगून बाकीच्या एफआयआर तेतून रजिस्टर करपाचे, तांकां भितर उडोवपाची बी काय ना. ते न्हवऱ्याक हाडला तेज्या त्या अनिता आनी थंय दवरला, आनी तो ताका विचारता, ताका काय सांगिना हांव तेका. तेजी आवय ना, तेजी भयण ना, तेजो भाव व्हडलो देर ना, तो देर बीर खंय आसा ते लिपोवन भोंवता. हांव एकूच म्हणटा, तेंच्यांनी जर गुन्यांव करूंक ना, तेणें स्वता जावन आपल्या तकलेन आत्महत्या केली जाल्यार हे लिपोवन कित्याक भोंवता? कित्याक पुलीस स्टेशनार वचून सांगिना की आमचे गुन्यांव ना आणि आमचे काय हे ना म्हणून? हे लोक वचून आज 12, 13, 14 दीस जाले. आज वचून डेप्युटी कलेक्टराच्या वचून बसता. तांकां आतां यो मागीर यो, फाल्यां यो पुलीस स्टेशनार वच, हांगा ऑफिसान वच, मांद्रे टू पेडण्या अशें करून हेंची भजी भाजलेल्या भशेन तांकां हेवटेन नाचयत रावल्या. असले कामां करता. अरे हे चेडूं भुरगे मेलेले आसा आनी कितें आसा? एसपीन आतां फुडारकार घेतलो, नॉर्थ एसपीन फुडारकार घेतलो आणि डावरी द्यात म्हणून तेजेर हे केल्ले आसा. आमी मागलेली 302 मलाय म्हणून, तो म्हणपालो डावरी हे केल्या उपरांत पुरो म्हणपालो. आतां हांकां प्रूफ जाय खंय? कसले प्रूफ आसा? 10-11 दिसा उपरांत तुमी फॉरेन्सिक धाडला, ते पळयना. खरें म्हणून जाल्यार डेप्युटी कलेक्टर तेन्ना वचून थंयसर खरें म्हणून जाल्यार दाखोवपाक जाय आसले, पंचनामा करूंक जाय. सगळे डेप्युटी कलेक्टराचें काम, पुलिसाक सांगपाचें एफआयआर कर, बाकीचें काम आपूण करता. तो सुशेगाद आहा. कितें काम हे? कोणाची जबाबदारी आहे? मग तो भुरगो आज तो हांगासून कर्नाटकासून येयल्या 15 दीस 14 दीस जाले. 14 दीस तेजे हांगासर रावप, कोणा सैऱ्यागेर सुद्धा रावता जाल्यार तो खर्च न्ही. तळमळटा तो, ती बॉडी थंय तळमळटा. बांबोळे त्यांचं सगळं काय ना. कोण हेतून मदीं राजकारणान पडटा म्हणून कळना, कोण हांकां सपोर्ट करता म्हणून कळना, आणि ते लोक तळमळत आसा. आमकां आतां पळय एफआयआर जाले म्हणून हो बेश्टो तमाशो नाका. आमकां हो तमाशो नाका. आमकां जाय आतां तेंच्यांनी एंटीसेप्टी बेल घातली. बेल जर घातली जाय, पुलिसान सांगूंक जाय ही आमकां नाका म्हणून. आत्तां म्हाका आनी कोण सांगता आमी गेल्ली काय पुलीस स्टेशनार, पुलीस आमकां अरेस्ट करिना. हे कितें? एसपी कडेन वचून सांगा न्ही. आनी तो तळमळटा बाबडो. आनी चेडूं भुरगे एक मारता, तेजे ल्हान भुरगे आसा ते एकी कडेन आहा. हेंचो मोबायल सगळो स्विच ऑफ. यांच्यानी कितें करूंक ना जाल्यार कित्याक लिपली? आमचो एकूच प्रश्न. आणि एक प्रश्न आसा, डेप्युटी कलेक्टरान लेट कित्याक केलो? तूं कोण तेंचो सोयरो? 10 दिसा उपरांत एफआयआर करपाक लायता तो, दीस जाल्या उपरांत करतलो म्हणून? गरज ना न्ही. खरें म्हणलें जाल्यार ताबडतोब जावंक जाय आसली. हेतून खूब तेंचे न्हू आतां जे विटनेस, जे प्रूफ मेळोंक जाय ते मेळोंक ना. 38 वजनाची ती बायल
पंखो आम्ही काल पळयला तो मातसो सुद्धा बागावलो ना स्टार्टिंग में मर्डर किया जिस टाइम पे नाही सीज क्या रूम जेन्ना सीज करूंक जाय आसलो तेन्ना तू करूंक ना करूंक जाय तेन्ना करूंक ना आणि काल पयर येवन 2 तारखेक सीज केला कित्याक इतले लेट कित्याक सगळी लेटपणा जाता म्हणजे तुमकां तांकां वाचोवपाक जाय त्यांचो बिझनेस पळयला तुम्ही त्यांचो बिझनेस पळयला मैडम उसका पति को कल त्याच्यात गोवान न्हू ऑलरेडी स्टेटमेंट कितें दिवंक जाय तो दिला ते इन्क्वायरीचे हितून आसा ते तुमकां हांव हें करिना पण एक आसा की आमकां जाय बाकीची 3-4 जाणां पळय आसा तेजो देर तेजी नणन तेजी सासूमाय तेजो माव हांकां 4 अरेस्ट जावनी बाकीचे मागीर उलोवया